हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर माधुरी वंकाटी, निर्मल हॉस्पिटल, मिरज. आज आपण पाहणार आहोत व्हिज्युअल स्टिमिंग काय असते आणि त्यामागील कारणे कोणती असतात. स्टिमिंग हे एक प्रकारचे सेल्फ रेग्युलेटरी बिहेवियर आहे, स्वतःला शांत ठेवण्यासाठी. व्हिज्युअल स्टिमिंगचे एक्झाम्पल कोणते असतात तर मुले कोणतेही टॉयज दिले तर ते लाईनमध्ये मांडतील, कार दिली तर त्याचे व्हील्स मोडून त्याकडे पाहत राहतील, ते फिरवत राहतील, फॅनकडे पाहतील, लाईटची बटणे ऑन ऑफ करतील, याशिवाय कॉर्नर ऑफ आईजमधून पाहत राहतील. स्टिमिंग बिहेवियर मागची कारणे कोणती असतात ते आपण आता पाहूयात. ज्यावेळेस मुलांमधील स्ट्रेस आणि एन्झायटी लेवल वाढली असेल, कोणत्याही टाईपचे अननोन फिअर असेल किंवा त्यांना काही समजत नसेल किंवा सेल्फ एन्जॉयमेंटसाठी सुद्धा मुले स्टिमिंग बिहेवियर करतात. यासाठी कोणत्या प्रकारच्या कोपिंग स्ट्रॅटेजीज आपण फॉलो करतो ते आता पाहूयात. दिवसातून 10-15 मिनिटे आपण व्हिज्युअल इनपुट मुलांना दिले, त्यांच्याकडून त्या ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या तर ती त्यांची व्हिज्युअल स्टिमिंगची सेन्सरी नीड जी असते, जे क्रेविंग असते, ते फुलफिल होऊ शकते. यामध्ये आपण इन्फिनिटी साइन ट्रेस करणे, तसेच मुलांना कलरफुल लॅम्प असतात त्यामध्ये पाणी, ग्लिटर, तेल टाकून ते शेक करायला देणे, सँड टायमर अप डाऊन करायला सांगणे, लाईटचे वेगळ्या प्रकारचे टॉयज असतात ते मुलांना 10-15 मिनिटे खेळायला देऊ शकतो. व्हिज्युअल स्टिमिंग मागचे रूट कॉज काय असते तर मुलांचे सेन्सरी इश्यूज कमी येण्यासाठी सेन्सरी प्रोसेसिंग डिसऑर्डरवरती काम केले पाहिजे. मुलांमधील व्हिज्युअल सेन्सरी इश्यूज ओळखून ऑक्युलोमोटरवरती काम केले पाहिजे. व्हिज्युअल स्किलमध्ये प्रॉब्लेम असेल तर मुले कलर डिस्क्रिमिनेशन करू शकणार नाही. डेप्थ परसेप्शन आणि स्पेस नेव्हिगेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यासाठी मुलांकडून व्हिज्युअल स्किलच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या पाहिजेत. तसेच आपल्याला रिटेन प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सवरती काम केले पाहिजे. जर रिफ्लेक्स रिटेन असतील तर ब्रेन स्टेम वीक राहील, त्यामुळे अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येईल, ब्रेनपर्यंत इन्फॉर्मेटिव्ह डाटा व्यवस्थित पोहोचू शकणार नाही. यासाठी प्रिमिटिव्ह रिफ्लेक्स इंटिग्रेशन थेरपी दिली गेली पाहिजे. त्यानंतरचा इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे गट हेल्थ. गट हेल्थ व्यवस्थित नसेल तर ब्रेन अँड बॉडी कनेक्शन व्यवस्थित राहणार नाही. ब्रेन इन्फ्लॅमेशन झाल्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होईल, त्यामुळे मुलांमधील स्ट्रेस एन्झायटी लेवल वाढू शकते आणि मुले स्टिमिंग बिहेवियर करतील. सेकंड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे लो मॅग्नेशियम लेवल. जर गट हेल्थ व्यवस्थित नसेल तर मॅग्नेशियम बॉडीमध्ये प्रॉपरली ॲब्सॉर्ब होणार नाही. मॅग्नेशियम इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ब्रेन हेल्थ. मॅग्नेशियम हे न्यूरोट्रान्समीटर जनरेट करते, त्यामुळे आपला ब्रेन शांत राहतो, ज्यामुळे फोकस अटेन्शन वाढते. मॅग्नेशियम जर बॉडीमध्ये लो असेल तर स्टिमिंग बिहेवियर येऊ शकते. थर्ड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे ईस्ट प्रोडक्शन गटमध्ये जास्त झाले असल्यामुळे डेअरी प्रोडक्टमधील केसिन ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही, त्यामुळे पेप्टाइड फॉर्मेशन होते, ते ब्रेनपर्यंत ट्रॅव्हल करतात आणि ब्रेन इन्फ्लॅमेशन होते. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे ग्लुटामेट लेवल जर ब्रेनमध्ये वाढली असेल तर लर्निंग डिसेबिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हेल्दी ग्लुटामिकमुळे प्रॉपर ब्रेन फंक्शनिंग होईल, ब्रेन प्रोसेसिंग फास्ट होईल. जर आपण गट हेल्थवरती प्रॉपरली काम केले तर ब्रेन अँड बॉडी कनेक्शन इम्प्रूव्ह होईल आणि व्हिज्युअल स्टिमिंग इश्यूज कमी राहतील. अधिक माहितीसाठी निर्मल ऑटिझम सेंटरला व्हिजिट द्या आणि खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.